खासदार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी होणाऱ्या सभेच्या मंडप उभारणीला सुरुवात. निवडणूक निरीक्षक यांनी केली मैदानाची पाहणी. आसपासच्या इमारतींच्या गच्चीवर थांबून पोलीस घालणार गस्त. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी नगरमध्ये होत असलेल्या सभेच्या मंडप उभारणीला सुरुवात झालेली आहे. सावेडीतल्या जॉगिंग ट्रॅक समोरच्या मैदानात ही सभा 6 मे रोजी होईल असं जाहीर करण्यात आलेलं होतं. विखे पाटील यांच्या संस्थांच्या कर्मचाऱ्यांची मोठी फौज यासाठी तैनात करण्यात आलेली आहे. सभेच्या स्थळी 100 फूट बाय 600 फूट आकाराचे 3 मोठे मंडप अत्याधुनिक पद्धतीनं उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी भव्य अशा ॲल्युमिनियम कैचीचा वापर करण्यात येणार आहे. सभेच्या स्थळी कुठं काय असेल, स्टेज, म्युझिक सिस्टीम, LED वॉल तसंच साऊंड लाईट आणि जनरेटर यांची कंत्राटही देण्यात आलेलं असून 20 जनरेटर या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत. स्पीकर सिस्टीम हँगिंग करणार असून 4 मोठे टॉवर यासाठी उभारण्यात येणार आहेत. या मैदानाचं आणि मैदानाच्या आसपास असलेल्या दत्ताचं ठाणं तसंच इतर देवदेवतांची नारळ वाढवून पूजा करण्यात आलेली आहे आणि उभारणीच्या कामाला सुरुवात झाली. संस्थेचे कर्मचारी यावर देखरेख ठेवत असून भाजपचे कार्यकर्ते यांना देखील काही जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत. पोलिसांनी हे मैदान ताब्यात घेतलेलं असून गंगा उद्यानामागील या मैदानाच्या आसपास असलेल्या उंच इमारतींवर जाऊन पोलीस मुक्कामी थांबून गस्त करणार आहे. 2019 मध्ये सुजय विखे यांच्या प्रचारासाठी मोदींनी याच ठिकाणी सभा घेतली होती. त्यांच्या सभेनंतर त्यांच्या समर्थनाचं वारं सुरू झालं होतं. या निवडणुकीत मोदी यांच्या सभेनं परिणाम दाखवलेला होता. आता सभेच्या मंडप उभारणीची तयारी सुरू झालेली आहे. दिनांक 4 मे रोजी सभेसाठी ट्रायल देण्याचं कंत्राटदारांना सांगण्यात आलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगरची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, अहमदनगर.